नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी सविता आणि आज आपण बनवतो आहे वडापाव, कढीवडा. त्याच्यासाठी इथे बटाटे घेतलेत, मोठे मोठे बटाटे घेतलेत आपण. त्याला जी माती आहे ती चांगली धुवून घेऊयात. धुवून काय, त्याला चांगली घासून घेतलं आहे मी. घासलं म्हणजे पटकन माती निघून जाते. तर चला, गमतीचा भाग वेगळा. प्रत्येक बटाट्याला मी मध्ये फोड केलेली आहे, जेणेकरून बटाटे पटकन शिजतील. सकाळची आपण ही रेसिपी बनवतो आहे, घाई आहे, त्याच्यामुळे सगळे बटाटे चांगले धुवून कापून घेतलेत. अशा मोठ्या फोडी करून कुकरमध्ये घालून घेतले आहेत आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि पाणी, 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता रिंग आणि शिट्टी लावताना पाण्याखाली धरून मग लावून घेतली. मोठ्या गॅसवरती आपण हे बटाटे 4 शिट्ट्या घेणार आहोत. 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर, मधली 1 शिट्टी मंद आचेवर घ्यायची आणि कुकर झालेला आहे, बाजूला ठेवला आहे. तर चला, वाटण आपण बनवतो आहे कढीसाठी आणि वड्यासाठी. तर इथे माझ्याकडे लाल सुक्या मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या मी आज काही घालत नाही. आलं घेतलेलं आहे भरपूर. वडा म्हटला की आलं आणि लसूण घातलं की मस्त टेस्ट येते. तर इथे मी आता कुकरचं झाकण काढून ठेवलं आहे, तो मनाने थंड झालेला आहे. आणि हे जे बटाटे आहेत ते छान उकडले गेलेले आहेत. परातीमध्ये काढून घेते आणि उरलेलं जे काही पाणी होतं त्याच्यामध्ये ते मी ओतून घेतलं बेसिनमध्ये. नळ चालू ठेवला होता जेणेकरून बेसिनचं पाईप खराब होऊ नये म्हणून. तर आता इथे आपण भरपूर आलं याच्यात घालणार आहोत. तर आलं घालताना पहिल्यांदा मी कापूनच घालायचा विचार करत होते, नंतर किसून घातलं. कारण मिक्सरचं भांडं जरी छोटं घेतलं तरी पण जर त्याच्यामधला मसाला छोटा असेल, थोडा असेल, तर तो होत नाही बारीक. म्हणून हे स्टीलची किसणी घेऊन किसून घेते. आलं चांगलं 1.5 ते 2 इंच आलं घेतले मी जवळजवळ. छान मस्त टेस्ट येते वड्याला. म्हणून लसूण देखील आपण गावरान लसूण घालणार आहोत. सगळंच आलं आपण किसून घेतलं. आता हे 2 मिक्सरची भांडी दिसत असतील तर 1 वाटण वड्यासाठी आणि 1 वाटण आपण कढीसाठी बनवतो आहे. तर कढीला मी फक्त 2 पाकळ्याच लसूण घातला आहे. बाकी चांगला 10-12 पाकळ्या लसूण, गावरान लसूण आहे तो वड्यासाठी घातलेला आहे. आणि लाल सुक्या मिरच्या 10-12 या वड्यासाठी वाटून घेतल्या. आलं, लसूण, माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळे आज या स्पेशली लाल मिरच्या ज्या घरीच लाल झालेल्या आहेत हिरव्या मिरच्यामधून त्याच घेतल्यात. तर चला, आता इथे पहिली कढी आपण करून घेऊ. त्यासाठी एक स्टीलची कढई ठेवली आहे. तेल घातलं 1 चमचाभर. आता तेल तापतं आहे तोपर्यंत आपण मसाले वगैरे काढून घेऊयात. कढीला काही जास्त मसाले घालायचे नाहीत आणि कढी करण्याचे भरपूर वेगळे वेगळे पर्याय असतात. तर बऱ्याच जणांना गोड कढी म्हणजे गूळ घातलेली आवडते, पण मी गूळ न घालताच ही कढी करणार आहे. तर इथे मसाल्याचा डबा काढून घेतला आहे आणि या स्टीलच्या डब्यामध्ये आहे दही. तर इथे कढईचा गॅस मंद आहे, बारीक गॅसवर आपली कढई तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता तेल तापतं आहे तोपर्यंत हा जो कढीसाठी आपण वाटण बनवलं होतं ना मसाला, त्याच्यामध्ये होत्या 3 लाल सुक्या मिरच्या आणि 2-3 पाकळ्या लसूण घातल्या होत्या, 2च. एवढंच आपण त्याच्यासाठी वाटून घेतलं होतं. जिरं वाटलं तरी चालेल. इथे मी जिरं आणि जिरेपूड आहे त्याच्यामुळे तीच फोडणीसाठी घालेल. ते मी अगोदर काढून ठेवलं इकडे तेल तापेपर्यंत. बाकीची तयारी करते आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दही घेते काढून आणि या दह्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ घालायचं. 1 छोटी वाटी मी चण्याचं पीठ घेतले, पण अगोदर हात धुवून घेते. मसाला मी हाताने काढला होता त्याच्यामुळे. तर 1 छोटी वाटी भरून चण्याचं पीठ घेतलं. तर अर्धा मी इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. दही घालून घेतलेलं आहे आपण. आणि ज्यावेळेस आपण कढी करतो ना त्यावेळेस दही चांगलं आंबट असावं, फ्रेश असावं, पण आंबट असावं. 2-3 दिवसाचं तरी छान अशी आंबट दही होते. आणि बऱ्याच जणांना गोड दही आवडते तर तुम्ही गोड घालू शकता. तर मी फक्त आंबट अशी छान मस्त दही, हे आंबट दही आहे त्याची छान अशी कढी करणार आहे, गोड न घालताच. तर हे वाटून घेतलं चांगलं. आता इकडे तेल तापलं आहे तोपर्यंत, गॅस मंद होतं तोपर्यंत बाकीची तयारी केली. मग वाटण झाल्यानंतर आपण मोहरी घातली. चांगलं तेल तापल्यामुळे मोहरी लगेच फुलली. जिरं घातलेलं आहे भरपूर.
कढीला मी जास्त तेल घातलं नाही. आता माझ्याकडे हा आहे कढीपत्ता, एकदम छोटी छोटी पानं, अर्थातच हा गॅलरीतला आहे. आता कढीपत्ता आणि कोथिंबीर दोन्ही नव्हतं, तर कुंडीमध्ये थोडासा कढीपत्ता होता, छोटंच रोप आहे, तर त्याचाच मी आता काढून घेतलेला आहे. पण छान असा स्मेल येतो कढीपत्त्याचा. आणि हिंग, आता कुठलाही डाळीचा प्रकार म्हटलं किंवा कडधान्य म्हटलं तर हिंग आवर्जून घालावा, जेणेकरून पोटाचे प्रॉब्लेम्स होत नाही. हिंग घातलं आहे. आणि हे जे वाटण आपण 3 लाल मिरच्या, आता या एकदम कडकडीत वाळलेल्या नाहीत, थोड्या सादळलेल्या, म्हणजे घरातच आपल्या ज्या हिरव्या मिरच्या आपण आणतो त्याच्यातल्या 2-3 मिरच्या पिकलेल्या या ते मिरच्या आहेत, त्याच्यामुळे ते बारीक झालेलं नाही. फक्त 3 मिरच्या आणि 2 लसूण पाकळ्या. तर जसं आपण खलबत्त्यात कुटून घेतो ना, तसे हे कुटलेलं आहे. तर ते घालून घेतलं आहे. गॅस बारीकच आहे. थोडंसं ते परतून घेऊयात. आणि याच्यामध्ये घालायची आहे हे हळद घातली. पावडर मसाल्यांमधून फक्त हळद घातली, लाल तिखट घातलं नाही, कारण आपण 3 लाल मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत, तेवढ्याच सफिशियंट आहेत. मंद आचेवर याला थोडंसं परतून घेऊयात. आणि आपण जे वाटून घेतलेलं आहे दही, आणि तुम्ही हे रवीने घुसळून देखील घेऊ शकता, पण इन्स्टंट म्हणून मला लगेच सकाळी घाई आहे ऑब्व्हियसली, त्याच्यामुळे मी मिक्सरला दही आणि चण्याचं पीठ फेटून घेतलेलं आहे. अर्धं दही बाकी होतं, ते हे थोडंसं, तर मी ते पुन्हा या पद्धतीने त्याच्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ घालून फिरवून घेतलं आहे. पाणी न घालताच फक्त दही आणि चण्याचं पीठ असं फिरवून घेतलं आहे. फिरवून याच्यासाठी मिक्सरमध्ये की इन्स्टंट आपल्याला घाई असते त्यावेळेस गुठळ्या मोडल्या जातात आणि ही कढी फाटत देखील नाही. आणि आज तुम्ही बघाल की ही कढी, मी बरेच जण असं बोलतात की कढीला उकळी यायच्या अगोदरच बंद करायची. बरोबर आहे ते, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की भरपूर कढी उकळली तरी देखील ती फाटणार नाही. तर हे मिश्रण सर्व ओतून घेतलं आणि आपल्याला जेवढी कढी हवी तेवढं पाणी घालायचं. मी इथे 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. कढी वडापावसोबत, म्हणजे कढी वडा खाता येईल. आणि कढी म्हटलं की बरेच जण पितात देखील, तर त्याच्यामुळे, आणि जर गोड कुणाला खायचीच असेल तर याच्यामध्ये गोड घालून खाऊ शकता. तर मी आता ही अशीच करणार आहे. तर ही चांगली मिक्स करून घेऊयात तळापासून. जो काही मसाला आहे तो खाली लागायला नको म्हणून. आणि आता हिला आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. तर आता मी हिला चांगला हलवून घेते पुन्हा एकदा. मध्ये 1-2 वेळा हलवून घेतलं आणि गॅस बारीकच ठेवला आहे. मंद आचेवरती उकळी काढायची आहे आपल्याला, तिला घाई करायची नाही कढीसाठी, म्हणजे ती कढी फाटत नाही. आणि अजून एक छान अशी टीप आहे, कढी का फाटत नाही, तर तोपर्यंत कढी उकळती बारीक गॅसवर, इकडे मी सगळे बटाटे सोलून घेतलेत. आता ही कढी करत होतो तोपर्यंत बटाटे आहे ते चांगलेच थंड झालेत. ॲक्च्युली बटाटा जरा कोमट असतो ना, हाताला चटका लागतो, तसाच असेल त्यावेळेस साल अशी, म्हणजे खूप फास्ट निघते पटकन. आणि सुकली म्हणजे थंड झाला की मग ती साल निघत नाही, बटाटा साल हाताला चिकटते. तर मग मी जरा ओलसर हात करून मग पटापट काढून घेतला आहे. आता बटाट्याची साल काढून झाली. इकडे कढीला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते आणि कढीच आता मी बाजूच्या गॅसवरती ठेवून देते आणि दुसऱ्या गॅसवरती आपण वड्याची तयारी करूयात. तर त्याच्यासाठी जो बटाटा उकडून घेतला आहे त्याची भाजी आपल्याला करायची आहे. वडापाव, कढीवडा असा आजचा मेनू आहे. तर घरच्या घरी चविष्ट आणि हेल्दी असा वडापाव, कढीवडा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर दुसऱ्या गॅसवर मी ठेवलेली आहे जी कढी आपण बनवली ती कढई. आता कढी नेहमी आंबट कुठलाही पदार्थ असेल किंवा टोमॅटोची चटणी असेल तर ती स्टीलच्याच कढईत करावी. तर आता मी इथे दुसरी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी बटाट्याची भाजी करून घेतली आहे. त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलं आहे. ज्यावेळेस आपल्याला वडा करायचा, बटाटा वडा, त्यावेळेस जास्त तेलाची गरज नाही. मी इथे 1.5 पळी घातल्यानंतर अर्धा पळी तसंच ठेवलं. तर तेल तापते तोपर्यंत बटाटा बारीक करून घेऊयात. आता हा हाताने देखील मॅश करू शकतो आपण, मुठीने असा आवळला की लगेच बारीक होतो. पण मी अर्धा बटाटा बारीक असा किसून घेतला किसणीने आणि अर्धा बटाटा चॉपिंग बोर्डवरती चांगला मॅश करून घेतलेला आहे. तर ही सगळी तयारी होईपर्यंत तुम्ही बघताय कढी चांगली फेसाळलेली आहे. आणि बरेच जण याच स्टेपला
उकळी यायच्या अगोदर, उकळी फुटायच्या अगोदर फेसाळलेली असते ना, त्याच वेळेस बंद करतात, त्यावेळेस कढी तयार होते. तर आता मी हिला अजून छान अशी उकळून देणार आहे. ती तयार आहे आणि पण आपल्याला अजून तिला उकळून द्यायचं आहे. तुम्ही बघताय कढी मस्त तयार आहे आणि याच स्टेपला बरेच जण बंद करतात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कढीला भरपूर उकळलं तरी देखील कढी फाटत नाही. तर चला तिकडे कढी उकळते तोपर्यंत इकडे आता आपण वड्यासाठी भाजी बनवून घेऊयात बटाट्याची. तेल चांगलं तापलं आहे, मोहरी घातली, जिरं घातलं आहे. मोहरी चांगली तटतटी, जिरं लगेचच फुलतं. गरम तेल झालेलं आहे आणि ऑब्व्हियसली गॅलरीतलाच आपला कोंडीतला कढीपत्ता घातलेला आहे. बटाटा म्हटलं की थोडासा ओवा आणि अर्थातच हिंग, हळद देखील घातलेली आहे आणि चांगलीच कढई तापलेली आहे. आता त्याच्यामुळे घाईने मी बटाटा देखील घालून घेतला. थोडा बटाटा घालून थोडंसं मिक्स करून घेतलं, जेणेकरून जे काही जिरं मसाले आहेत आपले ते जळू नयेत. जास्त काही मसाले आपण याच्यामध्ये देखील घालणार नाही. आणि हे आहे हे वाटण खूप महत्त्वाचं, यानेच खरी एकदम मस्त चव बटाट्याची येते. याच्यामध्ये वाटणामध्ये आहेत चांगल्या 10-12 लाल मिरच्या आपण घातल्यात. हिरव्या मिरच्यांच्याच लाल मिरच्या झालेल्या त्याच आहेत, त्याच्यामुळे ते थोड्याशा ऑरेंज दिसत आहेत. आणि भरपूर लसूण आणि भरपूर आलं. तर तुम्ही बघताय बाजूला कढी चांगली उकळती आहे, तिला देखील मी एकदा मिक्स करून घेतली, हलवून घेतली. बटाट्याची भाजी मिक्स करायच्या अगोदर याला कढीला चांगलं हलवून घेतलं. कढी खालचा गॅस बारीक आहे, चालूच आहे, अजून आपण बंद केलेला नाही. तर आता बटाट्याची भाजी मिक्स करायच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ घातलं आणि एकदा फायनली चांगली मिक्स करून घेतली. गॅसच्या खालचा चालूच आहे, बारीक गॅस आहे. आता हिला चांगली मिक्स करूयात. इथे तुम्ही पुदिना घालू शकता, कोथिंबीर घालू शकता. आता कोथिंबीर नाही आहे त्याच्यामुळे मी तिला अशीच याची छान अशी वडी करून घेणार आहे. तर चांगली मिक्स करून घेऊयात. छान मिक्स झालेले आहे. एक वाफ द्यायची आहे या भाजीला. आता वडा करायचा म्हटल्यावर बटाटे चांगले बारीक झालेले पाहिजे, म्हणून आपण ते किसून घेतलेत, काही मॅश करून घेतलेले आहेत. तिकडे झाकण ठेवलं आहे बटाट्याच्या भाजीवरती. आणि चला आता इकडे कढी मस्त उकळून झालेली आहे आणि मी केलेला आहे गॅस बंद. आणि मग मी बंद केल्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ घालते. कढीमध्ये मीठ नेहमी शेवटी घालायचं, गॅस बंद करायच्या अगोदर किंवा बंद केल्यानंतर लगेच. आणि चांगली हलवून घ्यायची, म्हणजे कढी कधीही फाटत नाही. दही ताजं आंबट असावं आणि मंद आचेवर कढी चांगली उकळून घ्यायची. मीठ शेवटी घालायचं, जेवढी तुम्हाला कढी उकळून घ्यायची आहे तेवढी उकळल्यानंतर. गॅस बंद करायच्या जस्ट अगोदर 2 सेकंदानंतर गॅस बंद करायचा किंवा मग बंद केल्यानंतर इन्स्टंट लगेचच मीठ घालून मिक्स करायची. अशी आपली कढी तयार झाली. इकडे बटाट्याच्या भाजीला देखील छान अशी वाफ बसलेली आहे. गॅस आपला अजूनही चालू आहे. हे पहा, मंद आचेवरती एकदा मिक्स करून घ्यायची आणि मग गॅस बंद करायचा. भाजी आपली तयार झालेली आहे. छान अशी मस्त चविष्ट भाजी ही तयार झालेली आहे. गॅस करते बंद. चविष्ट याच्यासाठी जरी याला कोथिंबीर किंवा काही साहित्य नसेल तरी जे मेन साहित्य आहे भरपूर आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी पिकलेल्या मिरच्या, आपण गावरान झणझणीत मिरच्या, वडापाव झणझणीत असेल तर छान लागतो. झणझणीत याच्यासाठी की आज आपण याच्यासोबत कुठली वेगळी मिरची बनवणार नाहीत किंवा मिरच्या तळणार नाहीत, कारण कोल्हापूर चांगल्या गावरान तिखट मिरच्या आपण याच्यासाठी वापरलेल्या आहेत. तर आता भाजी तयार झाल्यानंतर मी परातीमध्ये काढून घेतली, कारण घाई आहे. सकाळी आपल्याला याचे लगेच वडे बनवायचे आहेत, म्हणजेच आपल्याला ही भाजी थंड व्हायला हवी वडा करण्यासाठी. तर आता सगळीच भाजी मी काढून घेतली, एवढी आपल्याला लागणार नाही. नंतर लक्षात आलं म्हणून अर्धी मी काढून घेतली, कारण जेवढी भाजी आपल्याला जेवढे वडे करायचे तेवढी भाजी आपण आता सध्या घेऊयात लगेचच नाश्त्यासाठी. तर हे सर्व पसरून ठेवते. परात मोठी असते त्याच्यामुळे चांगलं पसरून ठेवायचं. 2 मिनटात पंख्याखाली 1 मिनिटभराचा अर्ध्या मिनटाचा ब्रेक, पाणी पेईपर्यंत ही भाजी पंख्याखाली थंड होऊन जाईल, कारण परतमध्ये पसरून ठेवलेली आहे. तर चला आता बाजूला कढई ठेवूयात आणि वडा आपल्याला तळायचा आहे. तर लोखंडाची कढई ठेवली आहे.
मंद आचेवरती कढईलाच पहिलं तापून दिलं चांगलं, कारण पाण्याचा एकही थेंब त्याच्यामध्ये नको आहे. आणि मग तेल घालून घेतलं. तर बाकीची तयारी मी करेपर्यंत मंद आचेवरती हे तेल चांगलं कडकडीत तापणार आहे. तर बाकीची तयारी म्हणजे आपल्याला वड्यासाठी कोटिंग बनवायचं आहे, बेसन भिजवून घ्यायचं आहे. तर एक मोठा बाऊल घेतला, मोठं भांडं, आणि त्याच्यामध्ये एक छोटी वाटी आहे, ही स्टीलची छोटी वाटी आहे. त्या 6 वाट्या मी इथे घेतलेल्या आहेत. या 6 वाट्यामध्ये 20 एक वडे झालेले आहेत. तर बेसनपीठ म्हणजे डाळ आणून चक्कीतून दळून आणलेलं हे बेसनपीठ आहे. आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. मसाले आपल्याला जास्त काही वापरायचे नाही त्याच्यामध्ये. सर्वात पहिलं की आपण याच्यामध्ये मीठ, तुम्हाला हवं तर भाजी तुमची किती तिखट आहे, तुम्हाला कोटिंगमध्ये मिरची पावडर घालायची असेल तर घालू शकता. तर चवीनुसार पहिल्यांदा मीठ घातलेलं आहे. मीठ घातलं कोटिंगमध्ये फक्त एवढंच सफिशियंट आहे. तर चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे. पण कुठल्याही डाळीचा पदार्थ त्याने ॲसिडिटी होऊ नये वगैरे म्हणूनसाठी आपल्याला त्याच्यामध्ये ओवा देखील घालायचा आहे. पावडर मसाल्यांमधून आपण घातलेली आहे हळद थोडीशी जास्त घातलेली आहे. हळद तुम्हाला हवी तर घालू शकता, ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. आणि ओवा अर्थातच हातावरती चोळून घातलेला आहे. ओव्याने ॲसिडिटी होत नाही म्हणून कुठल्याही डाळीच्या पदार्थामध्ये ओवा घालायचा. गोड पदार्थ असेल तर ऑब्व्हियसली तो टाळायलाच लागेल. तर आता इथे मी घालू की नको हा विचार करत होते, म्हणून तरी देखील थोडीशी मिरची पावडर याच्यामध्ये घातलेली आहे. कारण मी कुठल्याही प्रकारची मिरची याच्यामध्ये तळून घेणार नाही किंवा वेगळीशी बनवणार नाही. तर आणि जिऱ्याच्या ऐवजी जिरेपूड घातलेली भाजलेली, आणि हा आहे थोडासा 2 चिमूट सोडा. आता याला चांगलं मिक्स करून घेऊयात. पहिल्यांदा कोरडंच मिक्स केलं, जेणेकरून जे काही मसाले त्याच्यात मिक्स व्हावेत, आणि मग पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे. तर बॅटर असं बनवायचं आहे की वडा आपल्याला त्याच्यामध्ये डीप करता येईल, आणि वडा असा पकडल्यानंतर खाली खूप बॅटर असं पडणार नाही आहे. म्हणजे खूप रनी बॅटर नको आणि मध्यम हवं आहे. खूप घट्ट असेल तर वडा मग त्याच्यावरचं कोटिंग आहे जे बेसन ते कडक होतं. तर इथे थोडीशी कसरत करून इन्स्टंट आपल्याला ते वडा तळायचा आहे, म्हणून गुठळ्या राहायला नको, चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. तर चला, बेसनपीठ आपलं भिजवून झालेलं आहे. आता वडे आपल्याला जेवढ्या आकाराचे काढायचे आहेत तशी भाजी घ्यायची, आणि असा गोल वडा म्हणजे भाजी करायची, आणि त्याला आता थोडंसं चपटं करायचं जेणेकरून वडा चांगला आतमध्येपर्यंत शिजतो. तर आता या चॉपिंग बोर्डवरतीच आपण भाजी मॅश करून घेतली होती, त्याच्यावरच मी आता हे वडे ठेवून घेते. ही जी भाजी आहे त्याचे गोळे अगोदरच करून घेतले, म्हणजे पटापट आपल्याला वेळ वाया न जाता, कारण कढईतलं तेल भरपूर तापलेलं असतं. आता बाजूला आपली कढईमध्ये जे तेल आहे ते तापत आहे मंद आचेवरती. आता हे वडे आपल्याला जेवढे हवेत तेवढे इथे आपण करून घेऊया. तर मी इथे 10 वडे करून घेणार आहे. तर आपल्याला ज्या साईजचे हवेत त्या साईजचा भाजीचा हा गोळा बनवायचा, आणि मग असा दाबून घ्यायचा थोडासा, जेणेकरून तो चांगला शिजला जाईल आतमध्येपर्यंत. छान असा मस्त हा भाजीचा वडा तयार झालेला आहे. आता याला छान असं डीप करायचं आणि तेलामध्ये सोडून द्यायचं. तर पटापट जेवढे हवे ते मी करून घेते. भाजी मस्त थंड झालेली आहे. गरम असेल तर ऑब्व्हियसली हाताला चटके बसतात, म्हणून अशी मोठ्या रातीमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये पसरून ठेवायची, आणि 2 मिनटात पंख्याखाली ती थंड होऊन जाते. जेवढ्या आकाराचा तुम्हाला हवा आहे, म्हणजे कढई आपली छोटी मोठी कशी आहे, तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे वडे आपल्याला सोडायचे आहे. तर त्या आकाराचे मग या भाजीचे गोळे तसे करून घ्यायचे. काय होतं नंतर करताना मग पिठाचा हात झाला की मग हे भाजीचे गोळे करता येत नाहीत. करता येऊ शकतात पण थोडेसे चिकट हात होतो, पिठाचा होतो. आणि मग या जर असं झालंच तर मग असं जर बटाटा चिघटतोय तर मग असं तळहाताला थोडंसं पाण्याची बोटं लावायची ना, असा पटापट भाजीच्या वड्या करून घेऊ शकतो. बाजूला तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता पटापट हे 10 गोळे तयार झाले की आपण पटापट सोडून घेऊयात. घाई झालेला आहे. सकाळचा नाश्ता आणि वड्याचा मस्त भाजीचा देखील छान सुगंध सुटलेला आहे. वडापाव म्हटलं की कधी एकदा असा तयार होतोय, छान दिसतोय मस्त. तर चला, अशा पद्धतीने आपले हे 10 वडे आपण भाजीचे तयार करून घेतलेले आहेत.
आता आपला कॅमेरा वळवूयात कडेकडे, गॅसकडे. तर चला, मंदाच्यावर एवढी तयारी करेपर्यंत तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. आता वडा सोडायचा म्हटल्यानंतर, आणि ही अशी दांड्याची कढई असेल ना, गोल असते घालून, ती पटकन सटकते, म्हणून काळजीपूर्वक टाकायचं आहे. आणि जे काय आपल्याला आता लागणार आहे ते बाजूला मी ठेवून देते. हे जे पिठाचं मिश्रण, जे आपण बटाट्याच्या भाजीचे गोळे करून घेतलेले आहेत, आणि एक चाळणी घेतलेली आहे, झाऱ्या वगैरे फोक घेतलेला आहे. हे सगळं काही जे काही आपल्याला तळायच्या अगोदर ज्या काही वस्तू लागतात त्या अगोदरच घेऊन ठेवायच्या. नंतर पिठाचे हात झाले. आता वडा आपण हे विस्कर बाजूला ठेवणार आहोत आणि वडा याच्यामध्ये डीप करणार आहोत. आपला हात पिठाने खराब होईल, तर त्याच्या अगोदर सगळी तयारी करून घ्यायची. आणि आता तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामुळे वडा सोडताना गॅस मोठा करायचा नाही. तर तुम्ही बघता, एक भाजीचा वडा मी घेतला, त्याला अशा पद्धतीने या बेसन पिठामध्ये कोट करून घेऊयात. हे पहा, या पद्धतीने, आणि असं सोडून घेऊयात. पण ॲक्च्युली एक वडा सोडल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अजून किंचित थोडंसं पाणी घालायला हवं होतं. तर आता मी पहिल्यांदा जेवढं स्प्रिंकल केलं होतं ना, ॲक्च्युली तेवढीच गरज होती. नंतर मी डबल स्प्रिंकल केलं, म्हणजे चांगले 3 चमचे पोहे खायचे पाणी घातलेलं असेल, ते ॲक्च्युली 1-1.5 चमचंच घालायला हवं होतं. पण ओके, कारण जे काही मग ते पिठाचं मिश्रण कढईमध्ये तेलामध्ये सुटतं ना, त्याची आपण चटणी करू शकतो. तर चला, आणि कुठलाही पदार्थ तुम्ही टिक्की, वडा काही तळत असाल ना, तर त्यावेळेस एकच तळून बघायचं, किती फुटतो, कसा होतो, बॅटर कसं झालेलं आहे, चव घेऊन मग तुम्ही बाकीचे तळून घेऊ शकता. तर मी मोठा गॅस केला होता मध्ये. वडा चांगला आतमध्येपर्यंत शिजण्यासाठी मंद आचेवर, मध्यम, मंद, बारीक गॅस करायचा. टेम्परेचर आपल्या कढईचं किती आहे, कढई किती पातळ आहे, गॅस किती पॉवरफुल आहे, याच्यानुसार आपल्याला त्याला टेम्परेचर कमी जास्त करायचं आहे. आता मस्त वडा तयार होतो आहे लगेचच. भूक लागलेली आहे छोट्या बाबूला, तर एक प्लेट घेतलेली आहे, आणि हा जो वडा तयार झालेला आहे तो डायरेक्ट जाणार आहे प्लेटमध्ये, आणि प्लेटमधून वडापाव जाणार आहे पोटात. तर चांगलं तेल हे निथळून घेतलं आहे, आणि मस्त असा हा वडा तयार झालेला आहे. फनगाड आलेली त्याला. तर आता खूप घाई आहे, खूप भूक लागलेली आहे. वडा तयार झाला आहे, तो लगेच पोटात गेला पाहिजे म्हणून एक घेतला आहे पावाच्या पोटामध्ये ठेवला वडा. आणि बाबूला खायचा आहे म्हणजे गरज नाही कुठल्याही चटणीची, तरी देखील शेजवान चटणी खाऊ शकते. आणि मस्त गरमागरम तो मी या वड्याच्या पोट्यामध्ये घातला, मस्त थोडासा प्रेस केला. छान असा हा वडापाव तयार झालेला आहे. तो बाबूला खायला दिल्यानंतर आता चला, बाकीचे वडे मी पटापट करून घेते. तेल चांगलं तापलेलं आहे. वडा सोडताना गॅस मोठा करायचा नाही, कारण एक वडा टाकला की तेल वरती उडेल. हे पहा, तुम्ही बघताय. आता हे बॅटर थोडंसं पातळ झालेलं आहे, आणि जे ते पीठ बाजूला सुटतं आहे, कुरकुरीत तयार होत आहेत ना, त्याची आपण चटणी करू शकतो. ते मिक्सरमध्ये घालायचे, सोबत मिरची पावडर आणि लसूण घालायचा भरपूर, चवीनुसार मीठ, आणि मस्त अशी वडापावची चटणी तयार होते. तर ती मी वड्यामध्येच हे कुरकुरे जे पीठ सुटलेलं आहे ना, ते त्याला थोडंसं अगोदरच काढून घ्यायचं वड्याच्या अगोदर. आता इथे मी 3 वडे घातलेले. ॲक्च्युली अजून इथे नंतरच्या बॅचला मी 4-4, 5-5 वडे तळून घेतलेले आहेत. तर इथे जे कुरकुरे तयार होतात ना, त्याच्यामध्ये जे पीठ सुटलेलं आहे, तर त्याला अगोदर थोडं काढून घ्यायचं. तळलं की मस्त वडा पावाच्या पोटात घालताना त्याच्यामध्ये कुरकुरे मस्त घालायचे. चिप्स, आपले मक्याचे चिप्स असतात ना, ते देखील बरेच वडापावले घालतात, छान टेस्टी लागतं. तर हे पहा, सावधगिरीने हे असं पलटून घ्यायचं. 3 वडे आहेत तरी देखील ते चिटकलेले आहेत. तर कढईचा दांडा पकडून त्याला अलगद मी असं सोडून घेतलेलं आहे. वरचं कोटिंग फ्राय झाल्यानंतर मग सोडवायचा प्रयत्न करायचा. आता इथे गॅस केला आहे मोठा मध्यम अशा आचेवरती. मस्त आपल्याला खमंग असा हा वडा तळून घ्यायचा आहे. छान मस्त एका बाजूने मस्त गोलगरीत, दुसऱ्या बाजूने थोडेसे फनगाड आलेले, म्हणजे टोकं निघालेले, असे आपले छान घरच्या घरी मस्त चविष्ट गावरान असा वडापाव तयार झालेला आहे. आता हे वडे आपण वडा आणि पाव असे खाऊ शकतो, आणि कढी वडा
कढी केलेली आहे ना आपण, तुम्ही बघितलं की कढीला आपण भरपूर उकळून दिलेलं आहे, तरी देखील ती फाटलेली नाही, कारण मीठ घालायचं आहे शेवटी आणि ताजं दही, पण ते आंबट असावं आणि तळापासून मिक्स करत राहायचं. ज्यावेळेस आपण दह्यामध्ये चण्याचं पीठ घालतो त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या व्हायला नको. तर वड्यांना चांगलं पलटून घेऊयात. पलटताना मी फोक्सचा वापर केलेला आहे आणि कढईतला जर अशा पद्धतीने दांडा असेल तर त्याला व्यवस्थित पकडून ठेवायचं, कारण ही जी गोल बुडाची कढई आहे ना, पटकन सरकते आणि पटकन तेल खाली पडू शकतं. तर तुम्ही बघता हा जो चुरा आहे तो मी काढून घेतला. ह्या चुऱ्याची मी अगोदरच सांगितले की छान अशी मिरची पावडर आणि थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि भरपूर लसूण घालायचा, चवीनुसार मीठ, मस्त खमंग अशी मुंबई वडापाव चटणी, महाराष्ट्र स्पेशल, मुंबई स्पेशल अशी, आणि ग्रीन चटणी पण तुम्ही लावू शकता वड्याला. तर आपला आजचा स्पेशल मेनू होता कढी वडा, त्याच्यामुळे चटणी वगैरे मी काही बनवली नाही. गावरान लाल मिरच्या पण घातलेल्या आहेत भरपूर, आलं लसूण, त्याच्यामुळे तो तसाही टेस्टी झालेला आहे. गरमागरम वडा गरमागरम कढीसोबत खूप छान लागतो. तर वड्याला मस्त आरामात एकदम तळून दिलेला आहे. इथे आपण घाई करू शकत नाही, कारण मोठ्या गॅसवरच तळून घेतला तर तो पटकन करपला जातो. म्हणून कधी कधी मोठा गॅस ठेवला आहे, टेम्परेचर वाढल्यानंतर कमी केला आहे, मंद आचेवरती मस्त आतमध्येपर्यंत खमंग खरपूस असा वडा तळून दिलेला आहे. त्याचा एक तळण्याचा वेळ दिलेला आहे आणि मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत. तर हे वडे काढून घेऊयात आणि नंतरची बॅच मी एका बॅचला 4 वडे घातले, एका बॅचला 5 वडे. ते थोडेसे चिटकतात, पण अलगद फोकच्या साह्याने त्याला बाजूला करून घ्यायचं. मस्त असे हे वडे तयार झालेले आहे. कलर छान आलेला आहे. तुम्हाला जर व्हाईट कलरचे वडे हवे असतील तर तुम्ही जी आपण हळद घातली ना कोटिंगमध्ये, म्हणजे बेसन भिजवताना, ती ऑप्शनल आहे, ती तुम्ही नाही घातली तरी देखील छान असे हातगाडीवर भेटतात ना, तसे वडे तयार होतात. तर इथे पिवळे ब्राऊन असे आपले हे वडे तयार झालेले आहेत. मस्त छान खरपूस खमंग आतमध्येपर्यंत भाजलेले आहेत, छान आतमध्ये सॉफ्ट मस्त, आणि वरून थोडेसे क्रंची असे वडे. आता हे आपण काढून घेतलेत. बाकीचे वडे मी झटपट करून घेणार आहे. वडे काढताना चाळणीत काढलेत, खाली एक ताट ठेवलेलं आहे, जेणेकरून काही तेल तर चांगलं निथळून घेतलेलं आहे, पण काय थोडंफार राहिलेलं असेल ते त्या ताटलीमध्ये निघून जाईल. तर चला, बाकीचे देखील वडे मी आता पटापट करून घेणार आहे सोडून. आणि आता 10च वडे आपण करणार होतो, पण जे काही हे बेसन पीठ कोटिंग आहे ते जास्त आहे, त्याच्यामुळे मी एक वडा ऑलरेडी पहिला काढल्यानंतर नाश्त्यासाठी दिलेला आहे. छोट्यांना पटकन भूक लागते, बाकीचे सगळेजण एकसाथ खाऊ शकतात, मोठे असतात ते. तर चला पटकन मी आता हे झटपट वडे सोडून घेते. वडा सोडताना गॅस तुम्ही बघताय बारीक आहे, मोठा गॅस केलेला नाही, कारण वडा सोडताना तेल चांगलं वरती उडतं. असा हा भाजीचा वडा घ्यायचा, मस्त बेसन पिठामध्ये, जे बेसन पीठ आहे आपलं कोटिंग वड्याचं, त्याच्यामध्ये डीप करायचा, दोन्ही बाजूने असा अलगद एका साईडने सोडून द्यायचा. सोडताना गॅस बारीकच ठेवायचा आहे, मोठा गॅस केला तर तेल पटकन हातावर येऊ शकतं. तर आता इथे 4 ते 5 वडे मी सोडलेले आहेत, ह्या बॅचला आणि नंतरच्या अजून एका बॅचला. तर अशा पद्धतीने सगळे वडे मी इथे करून घेते. महिन्यातून एकदा तरी बाहेरचा वडापाव खाण्यापेक्षा घरच्या घरी असा चविष्ट गरमागरम वडा, संडे स्पेशल म्हणू शकता. ॲक्च्युली आज संडे नाही, वर्किंग डे आहे, तरी देखील मी तो केलेला आहे. तर 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा घरीच असा छान टेस्टी वडापाव, कधी वडापाव, कधी वेगळ्या वेगळ्या चटणीसोबत, कधी कढी वडा असा बनवून खाऊ शकता.
घरीच बनवलेलं शेवटी हेल्दीच असतं, कारण बाहेर जे बनवलेलं असतं बटाटे व्यवस्थित धुतलेत नाही धुतले, जे पाणी वापरलेलं आहे ते छोट्याशा ड्रममध्ये त्यांचं पाणी असतं, हात कसे आहेत वगैरे त्यांचे, आणि शेवटी तिथे सोडा थोडासा जास्त वापरलेला असतो. कुठलाही पदार्थ असेल सोडा थोडासा जास्त असेल तरी देखील पोटाचे प्रॉब्लेम्स होतात. तर इथे आपले 10 वडे तळून झालेले म्हणजे कढईत आहे एक बॅच. तर मी विचार केला की अजून थोडेसे करून घेऊयात, कारण जे बेसन पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे ते बाकी आहे. तर मी आता बाकीचे भाजीचे गोळे करून घेते. इकडं मंद ते मध्यम मोठा गॅस करून मी वडे तळून घेत आहे, सोबत भाजीचे गोळे देखील असे करून घेत आहे. सगळे वडे जेवढे हवे तेवढे करून घेऊयात मस्त. तुम्हाला हवी तर तुम्ही कढीमध्ये गूळ घातलेलं, तुम्हाला हवं तर गूळ किंवा साखर किंवा दोन्ही मिक्स असं घालू शकता. आपण आज जी कढी केलेली आहे ती आंबट आहे, आंबट गोड नाही, कारण कोणाला आंबट आवडते कोणाला आंबट गोड आवडते, तशा पद्धतीने तुम्ही घालू शकता. गूळ देखील कापून घालायचा कढीमध्ये, म्हणजे पटकन तो कढीमध्ये विरघळतो. तर चला, सगळ्या जी काही भाजी होती आपल्याकडे, जेवढे वडे आपल्याला हवेत, बेसनचं कोटिंग आहे तेवढी आपण हे भाजीचे वडे देखील करून घेतलेले आहे. आणि आपण तुम्ही बघता एकदम आरामात आपण हे वडे तळून घेतो आहे. तळताना कधीही घाई नको, तेल देखील अंगावरती उडू शकतं, हातावरती हात भाजू शकतो. इट्स व्हेरी रिस्की. आणि कुठल्याही पदार्थाला तळण्यासाठी आतमध्येपर्यंत आणि वरून देखील क्रंची होण्यासाठी एक वेळ लागतो, तेवढा वेळ आपण त्याला दिलाच पाहिजे. तर हे जे वडे आहेत ते हे थोडेसे आता चिकटलेले आहेत, कारण जेवढं तेल आहे त्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे चांगले मी भरभरून त्याच्यामध्ये सोडलेले आहेत, चिकटलेले आहेत. काही प्रॉब्लेम नाही. तर अलगद मी त्याला फोक आणि झाऱ्याच्या साहाय्याने एकदा पलटी करून घेते. गॅस अर्थातच त्याच्या अगोदर मी केलेला आहे बारीक. आणि ही जी कढई आहे ती खालून गोल बुडाची आहे, त्याच्यामुळे ती पटकन सरकते इकडे तिकडे, आणि माझे दोन्ही हात असे असल्यामुळे थोडंसं एक रिस्क होती त्याला पलटी करताना. पण ओके, झाले छान असे पलटी. आणि आता ते खालच्या बाजूने थोडेसे जे कोटिंग आहे ते याच्यामध्ये शिजलं गेलं थोडंसं की त्याला फोकच्या साहाय्याने आपण अलगद करून घेऊ शकतो. मस्त असे गरमागरम वडापाव आणि कढीवडा हा आजचा आहे बेत. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. आपली नेहमीची टॅगलाईन आहे, सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा. आता तुम्ही इथे बघताय वडे सोडतानाही मी गॅस बारीक ठेवला होता. आता हे थोडेसे अलगद मी या फोकच्या साहाय्याने, फोक आणि झाऱ्याच्या साहाय्याने त्याला अलगद वेगळं करून घेते. छान मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत, टेस्टी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.